मागचे 2-3 आठवडे कांद्याचे बाजारभाव थोडे दबावात आणि थोडे स्थिर असे राहिले. आता या महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, फेब्रुवारीचा चौथा आठवडा. साधारण 1 मार्च 2026 पर्यंत कांद्याचे बाजारभाव आणखी घसरणार की स्थिर राहणार की थोडेसे वाढणार? कुठल्या ठिकाणी जास्त रिस्क आहे, कुठल्या ठिकाणी कमी रिस्क आहे आणि कुठल्या ठिकाणी कांदा थोडा थांबून विकला तरी चालतील, तिथं चांगली स्थिती राहील, याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रविवारचं हे विशेष सत्र दर रविवारी आपल्यासाठी राखून ठेवलेलं असतं आणि या विशेष सत्रामध्ये आपण आठवड्याच्या ज्या काही घडामोडी होतील बाजाराच्या, याचं एक अधिकृत आकडेवारीसह आपण एक विश्लेषण करत असतो. एकूण सगळ्या स्टॅटिक्स आणि सगळा डेटा मिळून आपण त्याचं विश्लेषण करत असतो आणि एक अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो की येणाऱ्या काळामध्ये कांद्याची काय परिस्थिती राहील, जेणेकरून तुम्हाला संदर्भ मिळतील की बाबा मी कांदा विकायचा किंवा ठेवायचा. आजच्या या भागामध्ये आपण 2 टप्प्यामध्ये केलेलं आहे. सर्वात आधी आपण आवक आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत कांद्याचे बाजारभाव या आठवड्यामध्ये किती घसरलेले आहेत, किती टक्क्यांचे, ते आपण बघणार आहोत. आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला थेट सल्ला दिलेला आहे आणि थेट निष्कर्ष काढलेले आहेत. त्यामुळे मनामध्ये किंतु परंतु भाव वाढतील का घसरतील का, मग मी कांदा ठेवू का विकू का, असं आणायचं काही कारण नाही आहे. तिथं स्पष्ट रोखठोक अशा सगळ्या गोष्टी असल्यानं तुम्हाला त्याची पूर्णपणे कल्पना येईल. मी कधीही कुठेही हिंट देणं, दडवून ठेवणं आणि अस्पष्ट असं सांगत नाही. मला माहिती आहे की अनेकदा बाजारभाव घसरतील किंवा तुम्ही आता फार थांबू नका असंही मी सल्ला दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना हे रोखठोक बोलणं आवडलेलं आहे. अनेकदा वाढतील किंवा वाढण्याची शक्यता आहे हे पण आपण सांगत असतो. सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये आपण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी म्हणजे शनिवारी जो आठवडा संपला त्या म्हणजे फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यात आणि मागच्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये काय फरक होता? तर मागच्या आठवड्याच्या तुलनेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत लासलगाव असेल, विंचूर असेल, पिंपळगाव असेल, एकूणच नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, या महत्त्वाच्या कांद्याच्या बाजारपेठा ज्या आहेत किंवा हे महत्त्वाच्या कांद्याचे व्यवहार चालणारे जिल्हे जे आहेत, या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव आता 55 ते 60% घसरलेले आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेत. आता हे असं का व्हावं? तर याचं कारण आवक आहे. आत्ताचे जर आपण बघितले तर अहिल्यानगरमध्ये 800 आणि नाशिकमध्ये साधारण सरासरी 1000 पर्यंत ते आलेले आहेत. सोलापूरमध्ये 800च्या आसपास दर रेंगाळत आहेत. आता या आवकेचं या आठवड्यात 2 सुट्ट्या आल्या आहेत. पहिली रविवारची आणि 19 फेब्रुवारीची जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, त्यामुळे पण अनेक ठिकाणच्या बाजार समित्या बंद राहिल्या. आता या 2 सुट्ट्यांमुळे काय फरक झाला आणि आता आवक घसरली आहे का, तर ते आपण बघूया. आता हा 3रा टप्पा आपण सुरू करतोय. पुढे जाण्यापूर्वी आता हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. इथे आपण सगळ्या आवकेचं आणि या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. जोडून राहा. जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे सबस्क्राईब करून घ्या, हिरव्या बटनावर क्लिक करून. लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. माझा कांदा अमुक दिवशी येणार, मार्चमध्ये येणार, 15 मार्चला येणार, असे तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तरं योग्य वेळेत देण्यात येईल. लवकरच मी माहिती घेऊन सांगतो असं मी कमेंटमध्ये देत असतो. याचं कारण आपलं जे मॉडेल आहे ते डेटाबेस आहे बांधवांनो. जोपर्यंत डेटा आपल्याला मिळत नाही तोपर्यंत अचूक माहिती तुम्हाला देता येणार नाही. त्यामुळे सध्या तरी आपण 8-8, 10-10 दिवसांचे जे काही विश्लेषण आहे ते करतो आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये अचूकता येईल. लाँग टर्म म्हणजे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये काय राहू शकतात याचा अंदाज आपण फार मागे एक महिन्यातनं एकदा आपण करत असतो. तो मी याही महिन्यात किंवा मार्चच्या 2ऱ्या-3ऱ्या आठवड्यात जसं शक्य होईल तसं मी ते करेन. त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला जास्तीत जास्त माहिती सक्षम करण्याचं काम आम्ही करूया. आम्ही करणार आहोत, करत आहोत. आता आपण आवक किती झाली ते बघूया. संपूर्ण
या आठवड्यामध्ये 15 तारखेपासून तर 21 फेब्रुवारीपर्यंतची जी आवक आहे, रविवारी 15 तारखेला जी आवक होती राज्यातली ती होती साधारण 1,01,000. त्यापैकी सर्वाधिक आवक पुण्यातनं 64,388 क्विंटल अशी झाली. सोमवारी नाशिक जिल्ह्यामध्ये साधारण 4,40,000 इतकी आवक झाली क्विंटलची आणि त्यापैकी माफ करा, सोमवारी संपूर्ण राज्यातली आवक होती 4,40,000 आणि एकट्या नाशिक जिल्ह्यातली आवक होती 2,05,000. मंगळवारी 17 तारखेला नाशिक जिल्ह्यातली आवक होती 1,80,000 आणि संपूर्ण महाराष्ट्राची आवक होती 3,51,000. आता 19 तारखेला सुट्टी आली, बाजार समित्या बंद राहणार असा मेसेज दिला आणि त्याच काळात नाशिक आणि या परिसरात काही ठिकाणी धुक्याचं वातावरण होतं. त्याचा परिणाम असा झाला की नाशिकच्या बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी झाली कांद्याची. थोडे थांबले असते तर 50 पैसे बाजारभाव, ₹1 बाजारभाव मिळाला असता, पण तसं झालं नाही. हेच कारण होतं की 18 तारखेला संपूर्ण राज्यामध्ये 5,10,000 क्विंटल आवक झाली आणि हे रेकॉर्ड मोडणारी आवक आहे. आत्ता या सगळ्या याच्यामध्ये मागच्या 2 महिन्याची आवक बघितली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 2,90,000 जवळपास 3,00,000 क्विंटल आवक. म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला किंवा डिसेंबरच्या अखेरीस संपूर्ण राज्याची जी सर्वाधिक आवक होती तेवढी एक आवक गेल्या आठवड्यापासून एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये होताना दिसते आहे. आता अहिल्यानगरमध्ये 19 तारखेला सुट्टी नव्हती, तिथे साधारण 98,500 किंवा 99,000 क्विंटल आवक झालेली आहे. संपूर्ण राज्यामध्ये साधारण 2,00,000 क्विंटल आवक झाली 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी. 20 तारखेला संपूर्ण राज्यात 4,60,000 तर नाशिक जिल्ह्यात पुन्हा 2,62,000 किंवा साधारण 2.5-3 आवक झाली आणि 21 तारखेला शनिवारी संपूर्ण राज्यात 3,00,000 आवक झाली तर एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये साधारण 1,50,000 क्विंटल आवक झाली. आता हा शनिवारचा आकडा अजून अपडेट झाला नाही, आज रविवार आहे, कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत होईल, पण मला खात्री आहे की तो 3,00,000पेक्षा जास्तच असेल. तर एकूण सरासरीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये याही आठवड्यामध्ये साधारण 4,00,000 क्विंटल आवक किंवा 40,000 टन आवक दररोज होत आहे. आणि या आठवड्याच्या सुरुवातीलाच लासलगाव पिंपळगावच्या ज्या काही गाड्या, विशेषतः पिंपळगावचं नाही पण लासलगाव बाजार समितीमध्ये किंवा सोलापूरमध्ये ज्या गाड्या येत होत्या त्यांची संख्या खूप जास्त होती. हे आपण ग्रुपवर व्हॉट्सअपला टाकतच असतो. आता व्हॉट्सअपला तुम्ही सदस्य किंवा फॉलो करायचं असेल आणि रोजचे ताजे बाजारभाव बघायचे असतील तर तुम्ही इथे पहिल्या कमेंटमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तिथे बघा. साधारण 70-80 हजार शेतकरी तिथं जोडून आहेत आणि तेच त्याचा लाभ घेत आहेत. रील्स किंवा आणि माझ्याशी थेट संवाद साधण्यासाठी तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून करू शकता. फेसबुकच्या मेसेंजरवर मी असतो आणि ते मला सोपं पडतं की पटकन तिथे व्हॉट्सअपसारखं चॅट करता येतं. मी अनेकांना तिथे उत्तरं देतो. इथे पण तुमच्याशी कमेंटमध्ये मी बोलतच असतो. तुम्हाला जे सोपं पडेल, विशेषतः जी तरुण मंडळी आहे त्यांना फेसबुक किंवा ते रील्स जास्त आकर्षण आहे, त्यासाठी तिथं दिलेलं आहे. आता सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा आहे की कांद्याची परिस्थिती आता 28 फेब्रुवारीपर्यंत किंवा 1 मार्चपर्यंत कशी राहील, आम्ही काय करायचं, या सगळ्या याचं निष्कर्ष काय आहे हे आपण बघूया. आता या संदर्भात आपण आज सकाळी जो व्हिडिओ केला होता सदस्यांसाठी, त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हावार अचूक आकडेवारी दिलेली आहे. आता या अचूक आकडेवारीमुळे अचूक किंवा आकडेवारी दिलेली आहे, एक संभाव्य अंदाज आहे. त्यामध्ये आपण एक बेस व्हॅल्यू आणि सरासरीच्या याच्यामध्ये आपण एक असे व्हॅल्यू देतो की ज्यामध्ये बाजारभाव राहू शकतात. मागच्या सगळ्या आठवड्यांचा अंदाज बरोबर आलेला आहे, तसे अनुभव शेतकऱ्यांना आलेले आहेत. आता हे आकडे घेऊन काय करायचं आहे, तर या आकड्यांच्या मदतीनं तुम्हाला तुमचं बजेट काढता येईल की आज तुम्हाला वाटलं की नाही मला 500 ते 1,000 रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे, 2,000 मिळाला पाहिजे, जी काही तुमची अपेक्षा असेल. पण प्रत्यक्ष तिथं गेल्यानंतर मात्र बाजारभाव बदललेले असतात किंवा वेगळे असतात. मग तुमचं एक काही स्वप्न असतं, तुमचे गणितं असतात की एवढं कांदा विकायला पाहिजे, एवढे पैसे यायला पाहिजे. पण मला किती पैसे येतील हे आत्ताची बाजार व्यवस्था किंवा कोणीही सांगू शकत नाही. पण आपण जे ॲग्रोशिवारचं मॉडेल डेव्हलप केलेलं आहे अतिशय मेहनतीनं, त्यातून मात्र त्याची जवळपास 95 ते 100%
कल्पना येते. अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही त्याचं सदस्यत्व घेऊ शकता. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो बघूया. व्हिडिओ मोठा होतो आहे, पण मला असं वाटतं हा रविवारचा विशेष भाग आहे, तुम्ही पण थोडंसं राखून ठेवायला पाहिजे. अनेक गोष्टी आहे, क्रिकेटच्या मॅच आहेत वगैरे बरेच भाग असतात, पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कांद्याचं पीक आहे. म्हणजे टी व्ही किंवा या सगळ्या गोष्टीपेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला ते समजतं. आता या सगळ्या याच्यामध्ये या आठवड्याचा अंदाज जे आहे त्याच्यावर नाशिकचा दबाव आहे. नाशिकमध्ये एकाच दिवसात 3 लाख क्विंटल कांदा आलेला आहे. राज्यामध्ये एका दिवसात 5 लाख क्विंटलची आवक झाली आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपण हे बघतोय की आता कांद्याचे बाजारभाव काय राहू शकतात. त्यातलं असं आहे 15 ते 21 फेब्रुवारी या दरम्यान मी जसं सांगितलंच 4 ते 5 लाख क्विंटल आवक झाली, त्याच्यापेक्षा वरती गेली. याचा परिणाम काय झाला आहे की पुरवठा अजूनही मोठ्या प्रमाणावर होतो आहे बाजारात. काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की एक गॅप येईल, पण काहींचं म्हणणं आहे की तसं शक्यता नाही आहे. पण एकूणच मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही आवक राहू शकते. ती किती राहील या संदर्भात आपण आधीच व्हिडिओ केलेला होता की इतकाच कांदा बाजारात येणार आहे. मात्र तो अजूनही तो संपलेला नाही आहे. साधारण एका आठवड्याला मी परत एकदा सांगतो, दररोज साधारण 40,000 क्विंटल या हिशोबाने एका आठवड्याला 2.5 ते 3 हजार 2.5 ते 3 लाख मेट्रिक टन इतका कांदा बाजारात येतो आहे. आणि सगळ्या महिन्यामध्ये साधारण 10 ते 12 लाख मेट्रिक टन कांदा येतो आहे. म्हणजे साधारण मागच्या आणि या महिन्यामध्ये 20 लाख मेट्रिक टन कांदा बाजारात येऊन गेलेला आहे. याचा अर्थ आता तो संपायच्या मार्गावर आहे. पण त्याचे अगदी अचूक आकडे जे आहेत ते आपण सगळं कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला सांगेन. आता मी जे सांगतोय ते ढोबळ मानाने जे माझ्याकडचे ते आकडे त्यावरनं मी तुम्हाला सांगितलं आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये हा जो भाग आहे, पुरवठा अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. बाजारात माल अजूनही जो आहे तो उलट दबाव आहे, कमी पडलेला नाही आहे. त्यामुळे हा शेवटचा आठवडा निर्णायक आहे. जसा दुसरा आठवडा निर्णायक होता, त्यानं वळण घेतलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की दुसरा आठवडा हे बदलणार सगळ्या गोष्टी. आणि आता लवकरच नवीन कांदा आल्यानंतर एप्रिलमध्ये तो साठवणूक होईल वगैरे, तो वेगळा भाग आहे, त्याविषयी आपण बघूच. आता जिल्हानिहाय काय परिस्थिती राहील ते बघूया. त्यात आता नाशिक जिल्ह्याचं बघूया. या आठवड्यात नाशिकवर कांद्याच्या आवकेचा सर्वाधिक दबाव होता. काही दिवशी राज्यातल्या निम्म्याहून जास्त हिस्सा तर नाशिकनं घेतलेला आहे. त्यामुळे पुढचा अंदाज मी सांगतो, दर स्थिर राहण्यापेक्षा नाशिकमध्ये दबावाखाली राहू शकतात. हा आठवडा संपला तेव्हा नाशिकचे दर साधारण सरासरी नाशिक जिल्ह्याचे 1,000च्या आसपास आहेत. तर एकूण नाशिकचे दर आहेत ते दबावात राहून त्याच्या खाली घसरू शकतात. नाशिकचं मार्केट हे चढ उताराचं आहे. आवक अशीच सुरू राहिली तर बाजारात जे काय आहे तग धरण्याऐवजी वेगळ्या काही गोष्टी होतील, भाव कमी होऊ शकतात. 1 मार्चपर्यंत नाशिकमध्ये बाजार अस्थिर राहील. सकाळी एक दर, दुपारी वेगळा ट्रेंड राहील. या सगळ्या याच्यातनं शेतकऱ्यांनी सावध होण्याची गरज आहे. आता याचे निष्कर्ष मी तुम्हाला सांगणार आहे. अहिल्यानगरमध्ये एकाच दिवशी मोठी उसळी येते आणि जवळपास राज्यातली निम्मी आवक एकाच दिवशी झालेली दिसली मागच्या आठवड्यात. याचे संकेत काय आहे? अचानक मोठी आवक जेव्हा होते तेव्हा बाजार सैल होतात, ते तुम्हाला माहिती आहे. शेवटच्या आठवड्यात जर अशीच उसळी आली तर दरांवर तात्पुरता दबाव येईल याच्यामध्ये. पण सातत्यानं अहिल्यानगरमध्ये प्रचंड आवक नाही, त्यामुळे अहिल्यानगरचे दर पूर्णपणे कोसळणार नाहीत. परत एकदा सांगतो, अहिल्यानगरमध्ये एखाद दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट बंद असतं, म्हणजे आज रविवारी अहिल्यानगरची आवक जास्त असणार आहे किंवा पुण्यामध्ये, तर त्याचा दबाव येतो. मात्र इतर वेळेस अहिल्यानगरमध्ये तसे अपवादात्मक तशी स्थिती आहे. जी आवक आहे ती नाशिक जिल्ह्यातनं येते आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये एखादा दिवस सोडला तर फार दर कोसळण्याची शक्यता नाही, कमी आहे. पुणे जिल्हा
आता 15 फेब्रुवारीला राज्यातील सगळ्यात मोठा हिस्सा पुण्यातनं आला होता, रविवार होता. तर पुण्यामध्ये काय आहे, तर शहरी बाजाराचा परिणाम आहे. थेट खरेदी आणि स्थानिक मागणीमुळे पुण्यातले दर कोसळत नाहीत. पण मोठी आवक झाली तर मात्र व्यापारी थोडे हात आखडता घेतात. ते स्वाभाविक आहे, कारण त्यांनाही मागणी आली तरच ते विकत घेतील किंवा विकतील. त्यामुळे भाव कमी करून खरेदी केली जाते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुण्याचे दर मध्यम स्थितीत राहतील. अचानक वाढीपेक्षा स्थिर आणि स्थिर राहण्याकडे कल राहील आणि थोडेसे चढ उतार होतील, पण राहतील स्थिर. ठीक आहे. सगळ्यात चांगली परिस्थिती अर्थातच विदर्भाची नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर. हे मी दरवेळेस सांगत आलेलो आहे. इथे तुलनेने दर मजबूत आहे, आवक फार नाही आहे. राज्यात दबाव असला बाजारभावाचा तरी या भागामध्ये कांद्याच्या बाजारभावावर दबाव नाही. 1 मार्चपर्यंत हे जिल्हे सेफ झोनमध्ये आहेत, रिस्क नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सांगली, कोल्हापूर, सातारा, माफ करा, आवक मध्यम आहे. त्यामुळे स्थिती कशी असेल, पूर्ण बाजारभाव पूर्ण कोसळण्याचा धोका नाही. पण नाशिकचा जर परिणाम झाला, नाशिकची आवक वाढली तर थोडासा इथे इफेक्ट जाणवू शकतो. त्यामुळे व्यापारी दर वाढवण्यापेक्षा थोडं थांबण्याच्या परिस्थितीत राहतील. तुम्ही कसा विचार करायचा मी थोडं सांगतो. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक काही दिवसात झालेली आहे. याचा परिणाम दर पटकन खाली येतात आणि फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात दबाव टिकून राहू शकतो. त्यामुळे मी सांगितलं आहे की याही आठवड्यामध्ये सोलापूरला काळजीचं कारण नाही आहे. सोलापूरची आवक 40 ते 50,000, 60,000 अशा दरम्यान आहे. पण दर जे आहे ते वाढणार नाही. कमी झाले तर थोडासा फरक पडेल एखाद्या रुपयाचा, पण स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर, नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मीडियम आणि सध्या सेफ झोनमध्ये आहे. अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक हे जे जिल्हे आहेत, इथे मात्र तुम्हाला काळजीचं कारण आहे. इथे दबावात राहू शकतात. याचा अर्थ की तुम्ही कांदा पटकन जाऊन विका आणि बाजारात गर्दी करा असं करू नका. आता 28 फेब्रुवारीचा संभाव्य ट्रेंड बघूया आपण. शेतकऱ्यांना सल्ला, निष्कर्ष मी काढतो, फार तुमचा वेळ घेत नाही, काळजी करू नका. नाशिकला असं राहील. नाशिकसाठी सल्ला काय आहे, तर सकाळी जर ट्रेंड वाढला आहे तर तुम्ही लगेच बाजारात गर्दी करू नका. सकाळी 1100चा बाजारभाव लासलगावला फुटला, आम्ही तर देत असतो, आम्ही सकाळचे बाजारभाव देत असतो, किंवा बाकीचे यूट्यूबर आहेत. एक माझा बळीराजा म्हणून आमचे म्हस्के नावाचे मित्र आहेत, पाथर्डी तालुक्यातनं ते चॅनल चालवतात. ते सकाळी सकाळी हे सगळे बाजारभाव सांगतात. अनेक काही मित्र आहेत, ते जाऊन तिथे यूट्यूब चॅनलवर प्रत्यक्ष जाऊन बाजारभाव लाईव्ह दाखवत असतात. अतिशय चांगलं काम त्यांचं चालू आहे. मग ते म्हस्के असतील, आणखी कोणी असतील, किंवा आम्ही ॲग्रोशिवार असतील, आम्ही बाजारभाव देतो, ते सकाळचे देतो. पण तोपर्यंत आमचा व्हिडिओ जेव्हा येईल तोपर्यंत बाजारात बदल होतो. त्यामुळे नाशिक पट्ट्यासाठी सकाळचा दर पाहून लगेच घाई करून व्हिडिओ बघून जाऊ नका. थोडं थांबा. मोठी आवक दिसली तर थांबा. माल चांगला असेल आणि उन्हाळी कांदा आता तुमच्याकडे असेल तर विकण्याची घाई करू नका. उन्हाळी कांद्याबाबत आहे. लाल कांदा असेल तर एखादा दिवस थांबा. लाल कांदा 4 ते 5 दिवस तुम्हाला थांबायला हरकत नाही. त्यापेक्षा जास्त मात्र थांबायची गरज नाही, तो टिकणार नाही. मराठवाड्यामध्ये मोठ्या उसळीच्या दिवशी विक्री टाळा. स्थिर जेव्हा दर असतील त्याच वेळेस व्यवहार करा. विदर्भामध्ये मात्र घाईची गरज नाही, तुलनेनं बाजार सुरक्षित आहेत. एकूण निष्कर्ष काय आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांद्याचे जे बाजारभाव असतील, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परत एकदा सांगतो, ते संभाव्य दर 1000च्या आसपास राहतील. 800 ते 1000 या दरम्यान राहू शकतात. अचूक दर बघायचे असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकतात. राज्यात दर दबावाखाली पण कोसळलेले नाहीत, काळजी करू नका. दर कोसळलेले नाहीत. परत एकदा सांगतो, नाशिकमध्ये सर्वाधिक अस्थिरता आहे, पण ते अगदीच धडामकन 500 रुपयावर येणार नाहीत. विदर्भ तुलनेने मजबूत, पश्चिम महाराष्ट्र मध्यम. पुढचे 4 ते 5 दिवस सगळ्याच बाजाराला कलाटणी देणारा काळ असेल. आणि या ठिकाणी तुम्ही कसे रिॲक्ट होतात, तुम्ही कशा पद्धतीनं तातडीनं सगळाच कांदा काढून टाकतात घाबरून, की थोडंसं थांबून शांतपणे माल घेऊन येतात, याच्यावर बाजाराची दिशा ठरेल. आणि येणाऱ्या काळातली कांद्याची आवक जी आहे
ती पण त्या संदर्भातली आपण याच्यावर परिणाम करेल. एकूणच हा आठवडा थोडासा काळजीचा आहे, पण नकारात्मक विचार करण्याचा मात्र नाही. येणाऱ्या काळात सगळं चित्र बदलेल, त्याविषयीची मी माहिती सांगेन. व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल माफ करा, पण ही सगळी माहिती अतिशय बारीक तुम्ही साठवून ठेवून याचे जर नोट्स काढल्या तर तुम्हाला एक प्रकारचं एक माहितीचं प्रशिक्षण पण आहे. याची मला जाणीव आहे. तुम्हाला सक्षम करण्यासाठी, माहिती देण्यासाठी अशी माहिती कोणीही देत नाही. आत्तापर्यंत कोणी दिली नाही. पुढे देणार असेल तर मला माहीत नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, सेव्ह करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. लाईक करा आणि एकूणच पुढच्या याच्यामध्ये आपण नवीन भागावर बोलू, जोडून राहा. तोपर्यंत धन्यवाद.